नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आलेले गोठ्यावर आलेले, कारण की आजोबांना घेऊन जायचे तिकडे खाली, कारण की आजोबांचं पण थोडं काम आहे तिथे। त्यामुळे आजोबांना मी घ्यायला आलेलो तिथे। गोठ्यावर आले होते, सकाळी लवकर येतात ना ते धारा काढण्यासाठी, तर त्यांना मी घ्यायला आलेले। त्यांना शोधतोय काय म्हणत कुठे गेले, त्यांना आवाज देतोय मी थकलो, अजून आवाज काय आला नाही त्यांचा रिटर्न। त्यांना घेऊन जायचे लवकर, मला पण लवकर काम करून घ्यायचे मित्रांनो। माझ्याकडे फक्त 10 दिवस आहेत। जाऊया घेऊन त्याला आजोबांना। तर मित्रांनो, आता मी, माझे आजोबा आणि माझे वडील, आम्ही तिघं पण चाललेलो खाली, जिथे जे माझं काम करायचे तिथं त्या आजोबांचं पण काम आहे। तर आम्ही तिघं आता जाईल तिथे काम करेल, परत गावी रिटर्न येईल। कारण की बघूया, ते 2-3 दिवसात कागदपत्र भेटले तर खूप भारी होईल, कारण की आपल्याला लवकरात लवकर तो फॉर्म भरायचा आहे। त्यामुळे बघूयात काय होतं। आता तिथे जाऊया परत, आज खूप टाईम झाला तरी जाऊन काम करून घ्यावं लागेल आपल्याला आजच। उद्यावर नाही टाकता येणार काम, कारण की आपल्याकडे दिवस कमी आहेत आणि आपल्याला फॉर्म भरायचा आहे, अजून अभ्यास पण करायचा आहे, पुस्तकं आणून ठेवलेत घरी। मग जाऊया आम्ही जाऊया आता, करून घेतो ते कागदपत्राचं काम। जाऊया चला आता। तर मित्रांनो, आपलं जे काम होतं डॉक्युमेंटचं, जे 2 डॉक्युमेंट, त्याच्यापैकी एक डॉक्युमेंटचं काम झालेलं आहे, पण ते काय म्हणतात की ते संध्याकाळी भेटेल 5 वाजेपर्यंत, तोपर्यंत आपल्याला इथं थांबायचे। आणि अजून पण एक डॉक्युमेंट्स लागतं, त्याची पण आपल्या घरी ते अजून काय झाले नाही। माझे वडील ते जे लागतात कागदपत्र ते घेऊन येतात हे लोक। तर मित्रांनो, फायनली मेहनत करून आपले डॉक्युमेंट्स सगळे सबमिट झालेले आहेत। आता फक्त जे आपले डॉक्युमेंट्स लागतील ते कधी येणार याची फक्त वाट बघायला लागेल, आणि ते लवकरच घेऊन आपल्याला बर्थचा फॉर्म भरावा लागेल। त्यांना दिले, ते म्हणले 4-5 दिवस लागतील। तर आपले ते परत घेऊन आपल्याला आपला बर्थचा फॉर्म भरला पाहिजे आणि अभ्यासाची तयारी सुरू केली पाहिजे। आज आजोबांना गोठ्यावरनं घेऊन आलो होतं, ते म्हशी सर्व रानात लावून आजोबांना घेऊन आलो होतं, तर करून घेतलं आज काम सर्व। तर आता फक्त डॉक्युमेंट्सची वाट बघायची, फॉर्म भरायचा आणि अभ्यासाला लागायचं मित्रांनो। चला मित्रांनो, आपलं जे ॲफिडेविटचं काम होतं त्याच्यापैकी म्हणजे जे कागदपत्र होतं, एक कागदपत्राचं काम झालेलं, पण एक बाकी, त्याच्यासाठी ज्यांची सही पाहिजे आपल्याला ते गेलेत इलेक्शन ड्युटीला। मग आता परत त्यांनी बोलवलं सोमवारी। आता मला तर काय समजत नाही की काय करू त्याच्यात। तर माझी पण मोठी चूक आहे की मला जेव्हा इमर्जन्सी लागली तेव्हा मी करायला गेलो, आधी सर्व करून ठेवायचे, आता चाललेले मी, माझी पण चुकी आहे, काय बोलू शकत नाही। तर बघूया, आता परत सोमवारी यावं लागतं वाटतं आम्हाला। मी सध्या बसले, माझे वडील गेलेत, ते थोडे सामान, आमचं दुकान पण आहे ना, मग दुकानात सामान आणायला गेलेले, ते दुकानात सामान घेऊन जायचे आता घरी। तोपर्यंत जर ते आले इथे तर करून घेऊया आपण, तिथं पडेल ते अजून पुढं पण खूप प्रोसेस आहे, आणि ते काय वाटत नाही लवकर येईल म्हणून। बघूया, जर आता लवकर नाही आलं तर पुढच्या वर्षी आपलं काम असेल, त्यामुळे आपण आता सर्व करून ठेवूया, म्हणजे पुढे पण असे काय करायला नको। चला, तर मित्रांनो, आम्ही जे डॉक्युमेंट घ्यायला आलो होतो त्याच्यामधले एक डॉक्युमेंटचं काम झालेलं आहे, आणि एक डॉक्युमेंटसाठी ते लोक म्हणले की उद्या सुट्टी आणि परवा पण सुट्टी, तर त्यांनी आम्हाला डायरेक्टली सोमवारी यायला सांगितलेले। आता सोमवारी बघूया, परत इथं रविवारीच मुंबईला लोक आहेत, सोमवारी माझे वडील येतील आणि जे काय कागदपत्र आहेत ते घेऊन जातील। आता आम्ही चालू आहे घरी जातो आता पण झालं, खूप टाईम झालेला, कालच्या इतकाच टाईम होणार आज पण घरी जायला, पण जाऊयात तर बघूया कधी काय काम होते। मी पण आता घरी चाललेलो आहे। चला, आपण आजच्यासाठी एवढं, आज पण आपली खूप धावपळ झालेली, मी एवढी चूक केली काय सांगू तुम्हाला। म्हणजे तहान लागलं मी विहीर घडली असं झाली ती ते आता माझ्या लागत होते, कारण की जेव्हा इमर्जन्सी लागली तेव्हा मी ते कागदपत्र काढायला लागलो। बरं, जाऊ द्या, आता कागदपत्र काढून घेऊया, तर आता नाहीच झाली तर आपल्या पुढच्या वेळेस कामी येते, पुढच्या वेळेस कुठे धावपळ करून लागणार। मग आता
आजच्यासाठी एवढंच. मला अशी आशा की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. मी फिर पाहतोय सध्या. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.